प्रसार फाउंडेशन तर्फे सुयोग नगर येथे भारत माता पूजन, कर्करोग रुग्ण आणि अनाथाश्रमाला मदतीचा हात. प्रसार फाउंडेशन यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुयोग नगर येथील बालुद्यानात भारत माता पूजन कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. राष्ट्रभक्तीच्या जागरणासोबतच समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देऊन फाउंडेशनने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित पाहुण्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले. गेल्या 12 वर्षांपासून सुयोग नगर परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने हे बालुद्यान व ज्येष्ठ नागरिक विसावा केंद्र विविध विकासात्मक कामे यशस्वीपणे राबवत आहे. प्रसार फाउंडेशनतर्फे दरवर्षी 26 जानेवारीला भारत माता पूजनासोबतच समाजातील पीडित व गरजू व्यक्तींना मदत करण्याची परंपरा आहे. कोरोनाच्या कठीण काळातही संस्थेने मोलाचे कार्य केले होते. याच परंपरेचे पालन करत यावर्षी देखील 2 महत्त्वाच्या मदतीची घोषणा करण्यात आली. टेलरिंगचे काम करणारे श्री अनिल किसनराव शिरभाते हे सध्या प्रोस्टेट कॅन्सरशी झुंज देत आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असून नागपूर येथे उपचार सुरू आहेत. त्यांना तातडीची आर्थिक मदत फाउंडेशनतर्फे प्रदान करण्यात आली. आम्ही साया सावित्रीच्या लेकी या आश्रयाला दैनंदिन गरजेसाठी किराणा सामान आणि निवाऱ्याच्या शेडसाठी लोखंडी पत्रे स्वरूपात मदत देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. नागरिकांच्या मदतीने आम्ही ही सेवाकार्याची गंगा सुरू ठेवली आहे. केवळ उत्सव साजरा न करता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे, असे मत यावेळी आयोजकांतर्फे व्यक्त करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा मदतीचा ओघ भविष्यातही असाच निरंतर सुरू राहील, असा विश्वास प्रसार फाउंडेशनने व्यक्त केला आहे. या कार्यक्रमाला परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती गुड्डू जयस्वाल व दानखेडे यांनी दिली. या गार्डनला डेव्हलप करण्यासाठी या परिसरातील प्रत्येक नागरिकांनी आम्हाला खूप मदत केली. त्या मदतीतून जे आमचे पैसे शिल्लक राहिले त्याचं काय करायचं, तर मग गरजूंना मदत करायची. या पद्धतीने आमच्या प्रसार फाउंडेशनची निर्मिती झालेली आहे आणि आज 12 वर्ष झालेत. आता तुम्ही पाहतच आहे, आम्ही दरवर्षी गरजूंना मदत, शैक्षणिक असो, कोणत्याही प्रकारची, जर समजा कॅन्सरग्रस्त पेशंट असतील, वृद्धाश्रम आहे, आम्ही वृद्धाश्रमापासून या मदतीची सुरुवात केलेली होती. आज भरपूर प्रमाणात आम्हाला लोकांची मदत आहे आणि लोकवर्गणीतून आम्ही हे सगळं काही करतो. त्यामुळे प्रसार फाउंडेशन यावर्षी सुद्धा एक कॅन्सरग्रस्त पेशंट यांना मदत करत आहे आणि सावित्रीच्या लेखी यांना सुद्धा एक कम्प्युटरची, शैक्षणिक, किराणा अशी मदत करत आहे. आतापर्यंत प्रसार फाउंडेशनने किती लोकांना मदत केली आहे? आतापर्यंत प्रसार फाउंडेशननी बरेच लोकांना मदत केलेली आहे. आम्ही प्रसार फाउंडेशनचे जे वैयक्तिक लोक आहेत ते स्वतः मदत करतात. आतापर्यंत 25 ते 30 काही संस्था, काही वैयक्तिक अशा प्रकारची आम्ही दरवर्षी मदत करत असतो. कशा प्रकारची मदत करतात? ज्यांना ज्या स्वरूपात पाहिजे, ज्यांना आर्थिक पाहिजे त्यांना आर्थिक मदत केलेली आहे. जे पेशंट आहेत, किडनी पेशंट, कॅन्सर पेशंट, यांना आर्थिकच मदत करावी लागते, त्यांना आर्थिक मदत करतो. आणि ज्यांना काही वस्तू स्वरूपात, जसं आम्ही वृद्धाश्रमाला 8 चक्की दिली होती, आता सावित्रीच्या लेखी यांना आम्ही एक कम्प्युटरची गरज आहे, त्यांना ते देत आहे. समाजामधील गरजूवंतांना मदत करण्यासाठी प्रसार फाउंडेशनची जी स्थापना झालेली आहे आणि आमचं जे ध्येय आहे ते अविरत, जोपर्यंत आम्ही हा फाउंडेशन वर्ग जिवंत आहे तोपर्यंत हे कार्य चालू राहील, असं माझी इच्छा आहे. प्रसार फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक संस्थेला मदत देणे हेच आमचं एक उद्दिष्ट ठरलेलं आहे. आणि गरजूवंतांना मदत, कॅन्सरग्रस्त असेल, कोणत्या दुर्धर आजार असेल, शैक्षणिक कोणाची अडचण असेल, अशा सर्व गरज लक्षात घेऊन त्यांना मदत करण्याचं उद्दिष्ट आहे. पुढील काही योजना आपल्याला पुढील योजना ही एक व्यापक दृष्टिकोन लक्षात घेऊन याचा प्रसार व्हावा आणि अशा प्रकारच्या या प्रसार फाउंडेशनच्या शाखा इतरत्र व्हाव्या अशी इच्छा आहे.